चमत्कार नेहमीच घडतात. फक्त त्यांना ओळखण्यासाठी वेळ काढा आणि जीवन खरोखर किती आश्चर्यकारक असू शकते ते पहा. काय जीवनातील आश्चर्यकारक चमत्कार आपण अनुभवलेले आहेत? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, निसर्गाचे चक्र हे नियमितपणे चालणारे आहे. म्हणूनच आम्हाला पृथ्वीवर ऋतू पाहायला मिळतात. सूर्याचे आणि चंद्राचे उगवणे आणि मावळणे दिसते. निसर्गाचे हे चक्र अखंडपणे चालूच आहे. पण काय हे चक्र कधी थांबले असेल असा विचार मनामध्ये आणणे पण आम्हाला हास्यास्पद वाटेल. खरंच ही गोष्ट शक्य आहे काय? आजच्या अध्ययनात आपण सूर्याचे स्थिर होणे, चंद्राचे स्थिर होणे या गोष्टी पाहणार आहोत. या गोष्टी अगदी अशक्य वाटल्या तरी पवित्र शास्त्र बायबल आम्हाला काय सांगते ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. परमेश्वर देवाने इस्रायलांच्या शत्रूला गारपिटीने अस्वस्थ केले. तसेच यहोशुवा विरुद्ध एकत्र झालेल्या राजांचा कसा पराभव केला हे देखील आज आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही यहोशुवाचे पुस्तक ह्याच्या 10व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. यहोशुवाचे पुस्तक 10वा अध्याय. श्रोत्यांनो, ह्या अध्यायात यहोशुवा दक्षिण भागातली मोहीम 5 अमोरी राजांना जिंकून पूर्ण करीत आहे. मक्केदा, लिब्ना, लाखिश, एग्लोन, हेब्रोन, दबिरा ह्या ठिकाणांचा नाश करून दक्षिण भागातली त्याची मोहीम, त्याचे युद्ध पूर्ण होत आहे. ह्या अध्यायातच यहोशुवाच्या जीवनकाळात जो लांब दिवस झाला त्याचे वर्णन करण्यात आले आहे. यहोशुवाने सूर्याला स्थिर केले का? हा प्रश्न संशयवादी नास्तिक लोक विचारतात. यहोशुवाच्या लांब दिवसाच्या बाबतीत जी स्पष्टीकरणे देण्यात येतात ती खालीलप्रमाणे आहेत. पहिले स्पष्टीकरण: काही लोकांची सवय आहे की ते कसल्याही प्रकारचे मत देऊ इच्छित नाहीत, हे समजून की ह्या विषयावर मत प्रगट करण्यासारखे काहीच नाही. दुसरे स्पष्टीकरण: काही लोक 12व्या वचनात सांगितलेल्या गोष्टीला एक काव्याची भाषा मानतात. ह्याकरिता की अशाब्दिक किंवा जे अक्षरशः नाही ते स्पष्टीकरण स्वीकारण्याकरिता, त्या घटनेमधील जी विलक्षणता आहे तिला काढून टाकण्याकरिता. जे लोक ह्या प्रकारची विचारधारणा किंवा मत ठेवतात ते लोक साधारणपणे शास्त्रेचे पुस्तक 5वा अध्याय आणि 20व्या वचनाचा आधार घेतात. त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे की आकाशातून सेना लढल्या, ताऱ्यांनी आपल्या कक्षातून सिसऱ्यांशी लढाई केली. मी स्वतः ह्या गोष्टीला काव्य समजून दूर करण्यास तयार नाही, कारण हे काव्य आहे आणि सत्य घटना नाही हे मत ठामपणे प्रतिपादन करण्यासाठी आमच्याजवळ काहीच ठोस प्रमाण नाहीत. तिसरे स्पष्टीकरण: काही लोक ह्या घटनेला वक्रीभवनाचा चमत्कार म्हणतात. ते 13व्या वचनावर अधिक जोर देतात. चौथे स्पष्टीकरण: काही लोक श्रोत्यांनो ह्या गोष्टीचा स्वीकार करतात की परमेश्वराने संपूर्ण ग्रहमाला थांबवली. ते यहोशुवाच्या त्या दिवसाला 23 घंटे आणि 20 मिनिटाचा मानतात. राजाचे दुसरे पुस्तक 20वा अध्याय आणि 8 ते 11 वचनांमध्ये आम्हाला हे वाचायला मिळतं. राजाचे दुसरे पुस्तक 20वा अध्याय 8 ते 11 वचने. ह्या ठिकाणी असं लिहिण्यात आलेलं आहे: हिजकियाने यशायास विचारले की 3ऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन, याची खूण काय? यशाया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच. याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे. शंकू यंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी? हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशाया संदेष्टाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकू यंत्रावर छाया 10 अंश उतरली होती, तेवढी त्याने मागे आणली. ह्यामध्ये श्रोत्यांनो, हिजकियाचे आयुष्य वाढविल्याची खूण म्हणून
सूर्याची शंकू यंत्रावरील छाया 10 अंश मागे गेली. 5वं जे स्पष्टीकरण देण्यात येतं ते हे की काही लोकांचं म्हणणं आहे की परमेश्वराने सूर्याला प्रकाशू न देता काळ्या रंगाने आच्छादले होते. नंतर 6वे स्पष्टीकरण, सगळ्यात चांगले जे स्पष्टीकरण आहे ते 4 आणि 5 ह्या मुद्द्यांचे मिश्रण आहे. यहोशुवाला अधिक प्रकाश आणि कमी उष्णतेची आवश्यकता होती. परमेश्वराने सूर्याला गारांच्या वादळाने झाकून टाकले. परमेश्वराने पृथ्वीचा वेग कमी केला. 12व्या वचनात गिबोनावर असे म्हटले आहे. ह्याचा अर्थ की सूर्य अगदी सरळ ह्या नगरावर होता, मध्यान्हच्या सूर्याप्रमाणे, आणि ह्यामुळे जणू गिबोन नगर सूर्याच्या स्थितीमुळे 2 भागात दुभागले गेले होते. चंद्र डुबण्याकरिता अजलोनच्या घाटीकडे जात होता. गिबोनचा 31 अंश 51 उत्तरी अक्षांशावर स्थित आहे. श्रोत्यानो, हा चमत्कार होता. ह्या अध्यायात घडलेल्या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी आहे गिबोन रहिवाशांशी यहोशुवाने केलेला करार. अर्थात त्याने हा करार करावयास नको होता, परंतु केलाच आहे तर तो त्याला पूर्ण करण्यास बांधला गेला होता. 10वा अध्याय 1 ते 4 वचने वाचूया. यहोशुवाने आय नगर घेऊन त्याचा समूळ नाश केला, आणि जसे त्याने एरिहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले. पण गिबोनाचे रहिवासी इस्रायल लोकांशी तह करून त्यांच्यामध्ये आहेत हे सर्व येरुशलेमचा राजा अदोनी सदेक ह्याने ऐकले. तेव्हा त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानीसारखे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते. मग येरुशलेमचा राजा अदोनी सदेक ह्याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मुथाचा राजा पिराम, लाखिशाचा राजा याफिये आणि एग्लोनाचा राजा दबीर ह्यांना निरोप पाठविला की माझ्याकडे येऊन मला कुमक द्या, आपण गिबोनाला मार देऊ, कारण त्याने यहोशुवाशी व इस्रायल लोकांशी तह केला आहे. श्रोत्यानो, ह्या राजांनी गिबोनांनी इस्रायलांशी जो लेखी करार केला होता त्याविषयी ऐकले होते, आणि ते ह्या हित्ती लोकांच्या विरुद्धात उठले होते. 5वं वचन सांगतं, तेव्हा येरुशलेमचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखिशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या 5 अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यासह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढू लागले. आता ह्या गिबोनी रहिवाशांनी काय केले? 6वं वचन सांगतं, हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशुवाला निरोप केला की आपल्या दासावरला मदतीचा हात आखडता घेऊ नको, आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हाला मदत कर, कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत. त्यांनी यहोशुवाला मदतीकरिता तातडीने बिनतारी संदेश पाठविला, त्वरेने येऊन आमचा बचाव कर. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे हे लोक यहोशुवाकडून मदत मागित आहेत. 7 ते 9 वचने सांगतात, तेव्हा यहोशुवा आपले सर्व योद्धे व शूरवीर ह्यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे, त्यातला कोणीही तुझ्या पुढे टिकणार नाही. यहोशुवा रातोरात गिलगालाहून कूच करीत त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला. यहोशुवा त्यांच्या बचावाकरिता आला. मला 2 कारणे स्पष्ट दिसतात श्रोत्यांनो. पहिलं कारण म्हणजे आपसातील करार. करारामुळे तो स्वतःला वचनात बांधलेला समजत होता. दुसरे कारण म्हणजे त्याला सांगण्यात आले होते की देशातल्या सर्व शत्रूंचा पूर्णपणे नाश कर, म्हणून त्याचे सैन्य त्यांच्यावर आक्रमण करण्याकरिता तयार झाले. त्याने अचानक आक्रमणाचे डावपेच उपयोगात आणले आणि इस्रायलांसमोर शत्रूच्या सैन्यांची दानादान केली. 12 ते 14 वचने. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशुवा परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे 1 संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. श्रोत्यांनो, ह्याआधी आम्ही अध्यायाच्या सुरुवातीला यहोशुवाच्या लांब दिवसाविषयी जो उल्लेख आहे त्याविषयी
वेगवेगळे स्पष्टीकरण पाहिले आणि त्यावर विचार केला. यहोशुवाचे पुस्तक 10वा अध्याय आणि 12व्या वचनाप्रमाणे माझा विचार आहे, माझा विश्वास आहे. ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे, परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुवा परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. श्रोत्यानो, परमेश्वराने हा चमत्कार पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ग्रहमाला थांबविली. सूर्य स्थिर झाला. यहोशुवाला युद्धामध्ये दिवसाच्या प्रकाशाची अधिक आवश्यकता होती. तेव्हा परमेश्वराने संपूर्ण ग्रहमाला थांबविली आणि सूर्याच्या उष्णतेला, गरमीला गारांच्या वर्षावाने कमी केले. युद्धामध्ये यहोशुवाला विजय प्राप्त व्हावा म्हणून परमेश्वराने सूर्याला एका जागी स्थिर केले. एका अध्यापकाने हे उद्गार काढलेत की एका व्यक्तीकरिता परमेश्वराने संपूर्ण विश्व थांबवले. हे खरोखरच हास्यास्पद आहे. कदाचित काही लोकांना ही गोष्ट मूर्खपणाची किंवा विपरीत वाटेल, परंतु परमेश्वराने हे केले. त्याने पापी मानवजातीकरिता स्वतःच्या पुत्राला ह्या जगात पाठविले. ही गोष्ट तर सूर्याला थांबविण्यापेक्षाही अधिक विलक्षण आहे. जेव्हा परमेश्वराने सूर्याला स्थिर केले, तेव्हा त्याने स्वतःचे व स्वतःच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले. जेव्हा त्याने स्वतःच्या एकुलत्या पुत्राला ह्या जगात मनुष्यरूप धारण करून वधस्तंभावर खिळून मरण्याकरिता पाठवले, तेव्हा त्याने स्वतःचे प्रेम प्रदर्शित केले. तुमच्यापैकी एका जरी व्यक्तीने पापामध्ये जन्म घेतला असता तरी येशू ख्रिस्ताने तुमच्याकरिता प्राण दिला असता. आता हे प्राध्यापक महाशय म्हणतील की हे सुद्धा हास्यास्पद आहे, आणि खरंच आहे. परंतु आमच्याजवळ ह्याकरिता दुसरा शब्द आहे, कृपा. होय श्रोतानो, परमेश्वराने आमच्यावर, आमच्यासारख्या पापी मानवजातीवर कृपा केली.
जशी पाहिजे तुला तशी मी, जशी पाहिजे तुला तशी मी, करू कशी आपणा रे, पुष्कळ जुनी उणा, मी उणा, मी उणा रे, पुष्कळ जुनी उणा. प्रभू रे, पुष्कळ जुनी उणा, मी उणा, इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 8 वचन सांगतं की तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचे दान आहे. ह्यानंतर 10 अध्याय 15 ते 19 वचनांमध्ये मक्केदा येथे मिळालेल्या विजयाबद्दल आम्हाला वाचायला मिळते. 15 ते 19 वचने वाचूया. मग यहोशुवा सर्व इस्रायलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला. ते 5 राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले. मक्केदा येथील गुहेत ते 5 राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशुवाला कोणी कळविले. तेव्हा यहोशुवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर माणसांचा पहारा बसवा, पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका. आपल्या शत्रूंचा पाठलाग करा, त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा, त्यांना त्यांच्या नगरांना पोहोचू देऊ नका, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे. श्रोत्यानो, लक्षात असू द्या की ह्या राजांना आणि त्यांच्या लोकांना परमेश्वराने एकूण 420 वर्षे दिली होती की त्यांनी आपले मन तयार करून पश्चाताप करून परमेश्वराकडे वळावे. त्याचप्रमाणे परमेश्वराने हे सुद्धा स्पष्ट सांगितले होते की तो इस्रायलांना हा देश देणार आहे आणि जो कोणी त्याच्याकडे वळेल त्याला तो वाचवणार आहे. इस्रायलांना अमोरी लोकांचे महत्पाप पूर्ण होईपर्यंत त्या देशापासून 420 वर्षे बाहेर राहावे लागले. आता ती वेळ आली होती. परमेश्वराने इस्रायल लोकांना तांबडा समुद्र पार करून फक्त त्यांच्याकरिता नव्हते आणले, परंतु स्वतःच्या शक्तीद्वारे सुटका प्रदर्शित करण्याकरिता, ज्या प्रकारे त्याने मिसर देशात जेव्हा मृत्यूदूत मिसर देशातील प्रत्येक ज्या घराच्या दरवाजावर रक्त लावलेले होते त्या लोकांना वाचवीत गेला, तेव्हा ती शक्ती दाखवली होती. हे परमेश्वराने फक्त मिस्री लोकांची खात्री पटविण्याकरिता किंवा विश्वास पटविण्याकरिता केले नाही, परंतु देशाविषयी सुद्धा त्यांना विश्वास पटविण्याकरिता केले. आठवण करा श्रोत्यानो की राहाब वेश्येने काय म्हटले होते. तिने म्हटले की आम्ही ऐकले की देवाने कशा प्रकारे तुमच्याकरिता तांबड्या समुद्राचे पाणी सुकवले. तिने विश्वास केला होता. जर त्या स्त्रीने विश्वास केला तर त्या भागातली कुठलीही व्यक्ती विश्वास करू शकली असते. तरी सुद्धा हे जे लोक ज्यांचे जीवन नष्ट होत होते त्यांनी विश्वास केला नाही. त्यांनी परमेश्वराची कृपा धिक्कारली आणि परमेश्वराचा न्याय त्यांच्यावर प्रगट झाला. हा समाचार, हा संदेश कधीच बदलला नाही. परमेश्वर ह्या जगावर प्रीती करतो. परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्याकरिता दिला. जर तुम्ही त्याच्या पुत्रावर अर्थात येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवाल तर तुम्ही कधीच नाश होणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही तर तुम्ही नाश व्हाल. का? कारण तुम्ही त्याला धिक्कारले आहे. अगदी हेच ह्या लोकांसोबत घडत आहे. ते खऱ्या देवावर विश्वास ठेवित नाहीत. आता कदाचित तुम्हाला हे ऐकण्यास चांगले वाटणार नाही, परंतु श्रोत्यांनो, ही वास्तविकता आहे. परमेश्वराच्या वचनात फक्त एकच मार्ग सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आता पुढे 10 अध्याय 24 आणि 25 वचने सांगतात. 24 आणि 25 वचने वाचूया. ते त्या राजांना यहोशुवाकडे घेऊन आले, तेव्हा त्याने सर्व इस्रायल पुरुषांना बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर स्वारीवर गेलेल्या योद्ध्यांच्या नायकांना म्हणाला, पुढे येऊन ह्या राजांच्या मानावर पाय द्या. तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानावर पाय दिले. यहोशुवा त्यांना म्हणाला, भिवू नका, कचरू नका, खंबीर व्हा, हिम्मत धरा, कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूंचे परमेश्वर असेच करील. ही त्या राजांची फारच आकर्षक उत्कृष्ट अशी सजावट होते. ह्या वेळेच्या 40 वर्षे आधी त्यांनी इस्रायली हेरांना हे म्हणण्यास भाग पाडले होते, आम्ही त्या देशात प्रवेश करू शकणार नाही. यहोशुवाच्या सैन्यामध्ये जे नायक होते त्यांना यहोशुवाने ह्या राजांच्या मानेवर पाय ठेवण्यास सांगितले, जेणेकरून त्यांचे हृदय मजबूत व्हावे, कारण ते त्यांना घाबरले होते.
इस्रायली लोकांना अशावेळी उत्साहाची आणि प्रेरणेची आवश्यकता होती. ह्यानंतर यहोशुवाने त्या राजांना ठार मारले आणि 5 वृक्षांवर टांगले. 27 वचन. सूर्यास्त समय यहोशुवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत. इस्रायली लोक त्या राजांना गुहेत तसेच सोडून देऊ शकले असते. त्यांना तसेच उपाशी मरू देऊ शकले असते. त्यांना ठार मारणे दयाळूपणा होता. त्यांनी तसेच केले. त्या राजांना ठार करून झाडांवर टांगण्यात आले आणि नंतर खाली उतरवण्यात आले. रात्रभर त्यांना टांगून ठेवण्यात आले नाही. का? कारण अनुवादाचे पुस्तक 21 अध्याय आणि 23 वचनात सांगण्यात आले आहे की त्याचे शरीर रात्रभर त्या झाडावर टांगलेले राहू देऊ नये. त्याच दिवशी त्याला अवश्य पुरावे, कारण फासावर चढविलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून देत आहे तो विटाळवू नको. नवीन करारात गलतीकरासपत्र 3 अध्याय आणि 13 वचनात म्हटले आहे की आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडने भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळल्या गेले, परंतु त्याला वधस्तंभावरून खाली उतरवण्यात आले, कारण लिहिले आहे की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. श्रोत्यानो, त्याने तुमच्या आणि माझ्याकरिता हे सर्व काही सहन केले आणि शापापासून आम्हाला खंडनी भरून सोडविले. नंतर 41 ते 43 वचने सांगतात, यहोशुवाने कादेश बर्न्यापासून गज्जापर्यंतचा मुलूक व गिबोनापर्यंतचा सर्व गोशीन प्रांत ह्यात त्यांचा धुवा उडविला. हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशुवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर इस्रायलातर्फे लढला. मग यहोशुवा सर्व इस्रायलासह गिलगाल येथील छावणीकडे परतला. परमेश्वराने इस्रायलांना विजय आणि ताबा मिळवून दिला हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. श्रोत्यानो, आज आमचा विजय प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आता आपण 11वा अध्याय पाहणार आहोत. 11वा अध्याय आणि पहिली 6 वचने सांगतात, हासोराचा राजा याबीन ह्याने हे ऐकल्यावर मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना, तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात तळवटीत आणि पश्चिमेकडील नाफोत दोरात असलेल्या राजांना आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिजी व डोंगरवटीतले यबुसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी ह्यांना बोलावणे पाठविले. तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांचा समुद्र किनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते. ह्या सर्व राजांनी एकत्र जमून इस्रायलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला. मग परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्रायलाच्या हाती देईन. त्यांच्या घोड्यांच्या धोंड शिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक. हासोरचा राजा याबीन ह्याविषयी वाचत असताना आम्हाला असं दिसून येईल, श्रोत्यानो, की हा संघटित करणारा राजा होता. तो त्या भागातील सर्व लोकांना संदेश पाठवतो की तुम्ही यहोशुवाच्या विरुद्ध एकत्रित व्हा, कारण हे साहजिक आहे की त्याने दक्षिणेकडचा भाग ताब्यात घेतला आहे तर तो उत्तरेकडे वळणार, आणि उत्तरेकडे तो वळला तर तो त्यांच्या देशावर सुद्धा हल्ला करेल. आणि अर्थात अगदी हेच यहोशुवाने केले. ज्याप्रमाणे आम्ही पाहिले की यहोशुवाचा डाव होता की त्या देशाची 2 भागात विभागणी करावी आणि नंतर दक्षिण भागाकडे वळावे. ज्यांना उत्तरी देशाकडून कुठलीच मदत मिळाली नाही, आता उत्तर भागातले राजे एकत्र येत आहेत. सर्वत्र विजय मिळवीत पुढे येणाऱ्या आक्रमक इस्रायल राष्ट्राला पायबंद घालण्यासाठी आता उत्तरेकडचे राजे एकत्र आले होते. 7वं वचन, तेव्हा यहोशुवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम सरोवरापाशी अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला. श्रोत्यानो, त्या देशाला 2 भागात विभागून अचानक शत्रूंवर आक्रमण करण्याचा यहोशुवाचा डाव होता. जर आपण इतिहासात पाहाल तर आपणाला दिसून येईल की अलेक्झांडर द ग्रेट आणि नेपोलियन ह्यांनी सुद्धा युद्धामध्ये हेच कौशल्य, हीच युक्ती उपयोगात आणली. उत्तरेकडच्या राजांनी एकत्रित येऊन इस्रायल राष्ट्राचे बळ मोडण्याचा प्रयत्न केला, परंतु यहोशुवाने देवाच्या सामर्थ्याच्या साह्याने त्या सर्व शत्रूंचा धुवा उडवला. ह्याचा वृत्तांत आम्हाला 11वा अध्याय 8 ते 17 वचनांमध्ये वाचायला मिळतो. ज्या प्रकारे यहोशुवा आणि इस्रायल लोकांनी त्या देशातील लोकांचा पराजय केला तो काही लगोलाग झाला नाही.
त्याला पुष्कळ दिवस लागलेत. पवित्र शास्त्रात 11वा अध्याय 18व्या वचनात सांगितले आहे की त्या सर्व राजांशी यहोशवाने बहुत काळ युद्ध केले. 19वे वचन सांगतं की गिबोनात राहणाऱ्या हिव्वाखेरीज इस्रायल लोकांशी सल्ला केला असे एकही नगर नव्हते. ती सर्व त्यांनी लढून घेतली. अखेरीस देशाला युद्धापासून विसावा मिळाला. 23वे वचन सांगतं की परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश घेतला आणि तो इस्रायल लोकांच्या वंशाच्या नियमाप्रमाणे त्यास वाटून वतन करून दिला. तेव्हा देशास युद्धापासून विसावा मिळाला. श्रोत्यानो, अशा प्रकारे परमेश्वराने इस्रायलांच्या वतीने लढवून त्यांना विजय प्राप्त करून दिला. आज सुद्धा येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला विजय प्राप्त होतो. फक्त आवश्यक आहे की आम्ही त्याला आपलं जीवन समर्पित करावं. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आज आपण सूर्याचे स्थिर होणे आणि चंद्राचे स्थिर होणे याविषयीची स्पष्टीकरणे पाहिली आहेत. अशक्य अतर्क्य गोष्टी करून देव त्याच्या लेकरांसाठी चमत्कार करू शकतो हे आम्हाला समजले. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला लज्जित आणि फजित करीत नाही. तो सर्व प्रकारे आम्हाला म्हणजेच त्याच्या लेकरांना सहाय्य करण्यास सदैव तयार असतो. काय या देवाचा चांगुलपणा आमच्या लक्षात आला आहे? त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी, आमच्या पापांसाठी त्या वधस्तंभावर मरण्याकरिता दिले. त्याला ओळखा, त्याला समजून घ्या. आज आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार करतोस. आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभूजी, तू आम्हाला जीवन दिलेलं आहेस, अंतःकरण दिलेलं आहेस की जेणेकरून प्रभूजी आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे तुझ्यामध्ये राहावं. आम्ही आमच्या अंतःकरणाच्या द्वारे तुझ्यावरती विश्वास ठेवावा. आणि परमेश्वर देवपा, ज्या मनुष्याला अशक्य गोष्टी वाटतात त्या सर्व तू शक्य करू शकतोस याचा देखील आम्ही अनुभव घ्यावा. आज आम्ही तुझ्या वचनांच्याद्वारे अशक्य अशी गोष्ट आम्ही पाहिलेली आहे. प्रभूजी, या गोष्टींवरती विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमचं जीवन तुझ्यावरती विसंबून राहिलेलं असू दे. आणि प्रभूजी, आमची आत्मिक उन्नती कर अशी आमची विनंती, प्रार्थना आम्ही तुझ्या चरणापाशी करतो. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.